नमस्कार मित्रांनो, माहिती जवळची या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ई-KYCचा शेवटचा दिवस कोणता आहे याबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. चला तर आता आपण वळूया व्हिडिओकडे. लाडकी बहीण योजना ई-KYCचा शेवटचा दिवस. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील करोडो महिलांना आर्थिक मदत मिळत आहे. या योजनेत सरकारने सर्व लाभार्थ्यांसाठी ई-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. परंतु सध्या ई-KYCची प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे व विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी ठरलेली अट यामुळे अनेक गरजू महिलांना पुढील हप्ता न मिळण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्यात योजनेच्या 2.40 कोटी महिला लाभार्थी आहेत. योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी या सर्व महिलांना 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत ई-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. या आकडेवारीनुसार अधिक महिलांची ई-KYC प्रक्रिया अजूनही अपूर्ण आहे. या 1,60,00,000 महिलांचा पुढील हप्ता बंद होण्याची शक्यता आहे. मंत्री अदिती तटकरे यांचे महत्त्वपूर्ण आश्वासन. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या समस्येची दखल घेतली आहे. त्यांनी स्पष्ट केले की तांत्रिक अडचणींमुळे महिलांची होणारी गैरसोय विचारात घेऊन ई-KYCतील अडचणी सोडवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. मंत्र्यांनी दिलेले आश्वासन. या महिलांच्या अडचणी लक्षात घेऊन तांत्रिक प्रणालीत सुधारणा करण्याचे आणि त्यांना ई-KYC पूर्ण करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व महिलांना आवाहन. मंत्री अदिती तटकरे यांनी सर्व पात्र महिलांना आवाहन केले आहे की त्यांनी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन किंवा जवळच्या महा-ई-सेवा केंद्राला भेट देऊन कोणत्याही तांत्रिक अडचणींकडे दुर्लक्ष न करता आपली ई-KYC प्रक्रिया पूर्ण करावी. ई-KYC न झाल्यास पुढील हप्ते मिळण्यास अडचण येऊ शकते किंवा हप्ता स्थगित होऊ शकतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढाच. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.